नमस्कार मंडळी. आजच्या कार्यक्रमात मी गायत्री आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 17 आषाढ शके 1948 अर्थात 8 जुलै 2026. मंडळी, कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत गोड्या पाण्यातील मत्स्यपालनातून रोजगाराच्या संधी याविषयी डॉक्टर कृपेश सावंत यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत. नमस्कार मत्स्य व्यावसायिक शेतकरी मित्र हो, आज आपण गोड्या पाण्यातील मत्स्य शेती ही एक रोजगाराची कशी चांगली संधी ठरू शकते आणि यापासून आपल्याला चांगल्या प्रकारे कसं उत्पन्न मिळवता येईल याविषयीचीच आज आपण माहिती घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये मत्स्य महाविद्यालय शिरगाव इथून सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर कृपेश सावंत सर आलेले आहेत. सर नमस्कार. नमस्कार श्रोते हो, नमस्कार. सर, सुरुवातीला सांगा की आपण नेहमीच म्हणतो की मासे हे आपल्या आहारात असायला हवेत, कारण मासे हा एक चांगल्या प्रकारे प्रथिनांचा स्रोत ठरतो, नाही का? हो. तर नेमकं या माशांचं आपल्या आहारातलं महत्त्व काय आहे त्याविषयी सुरुवातीला आपल्या श्रोत्यांना सांगा. सर्वात प्रथम आणि मी आपणास सुरुवातीलाच सांगू इच्छितो की आपण सर्वांनी भरपूर मासे खा आणि निरोगी राहा. कारण मासे हे संतुलित आहारातील एक अत्यंत महत्त्वाचं अन्न आहे. माशांमध्ये उच्च प्रतीची प्रथिने असतात, ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स म्हणजे स्निग्धाम्ले असतात, विटॅमिन्स मिनरल्स मुबलक असतात, म्हणजे जीवनसत्व आणि खनिजे हे मुबलक प्रमाणात असल्यामुळे आपली शारीरिक वाढ चांगली होते, मेंदूचा विकास चांगला होतो, हृदयाचे आरोग्य सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि एकूणच निरोगी जीवनासाठी माशांचे नियमित सेवन अत्यंत लाभदायक आहे. असे हे मासे खारे पाणी, निमखारे पाणी आणि गोडे पाणी अशा पाण्यामध्ये राहतात व त्यांचे संवर्धनही करता येतं. आणि आज आपण गोड्या पाण्यातील मासे संवर्धन या विषयावर बोलणार आहोत. नक्कीच. आता माशांची शेती म्हणजे काय हो, तर जशी शेती आपण करतो अगदी तशीच माशांची शेती असते. याला आपण मत्स्य संवर्धन म्हणतो. यामध्ये म्हणजे मत्स्य संवर्धनामध्ये कुठल्याही माशांचं म्हणजे सर्वच माशांच्या शेतीमध्ये प्रामुख्याने योग्य जागा, जमिनीचे माती परीक्षण, तलावांचे बांधकाम, संवर्धन पूर्वतयारी, नंतर माशांची विरळणी म्हणजे मासे तलावात सोडायचे त्याला स्टॉकिंग म्हणतात, आणि संवर्धनानंतरचे व्यवस्थापन त्यामध्ये खाद्य व्यवस्थापन आलं, माशांची वाढ तपासणे, माशांची काढणी असा साधारण क्रम असतो. बरोबर. आपण नवीन जेव्हा मत्स्य तलाव किंवा फिश पॉन्ड बांधणार आहोत त्यावेळी योग्य जागेची निवड, वैज्ञानिक पद्धतीने त्याची रचना आणि पाण्याचे व्यवस्थापन याकडे विशेष लक्ष दिल्यास तर मत्स्यपालन व्यवसाय अधिक फायदेशीर ठरतो. नक्कीच. आत्ताच तुम्ही म्हणालात की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, जागेची निवड आहे, वैज्ञानिक पद्धतीने आपल्या पॉन्डची जी रचना आणि पाण्याचं जे व्यवस्थापन आहे, या सगळ्या गोष्टींकडे जर आपण काटेकोरपणे पालन केलं तरच आपल्याला यापासून चांगलं उत्पन्न मिळणार आहे, नाही का? मग यातला सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे जागेची निवड. तर त्याविषयी आता आपल्या शेतकरी मित्रांना सांगा. मित्र हो, योग्य जागा कशी निवडावी, तर आपला कोणताही प्रोजेक्ट असेल तर जागाचं सपाटीकरण महत्त्वाचं असतं. म्हणजे जागा सपाट असावी आणि तशी नसल्यास उताराची वगैरे जागा असल्यास ती सपाट करून घ्यावी. त्यानंतर उत्तम दर्जाची पाणी धारण करून ठेवणारी क्लेई, लोमी, चिकन माती असणारी किंवा चिकन दोमट माती असलेली जमीन निवडावी. अशी जमीन उपलब्ध नसल्यास यामध्ये प्लास्टिक अस्तरीकरण करून मत्स्य संवर्धन करणे योग्य राहील. नक्कीच. त्यानंतर माती परीक्षणामध्ये मुख्यत्वे मातीचा सामू, ऑर्गॅनिक कार्बन कंटेंट म्हणजे मातीचा कसदारपणा आपण चेक केला पाहिजे. याच्यामध्ये नत्र आहे, स्फुरद आहे, पालाश आहे म्हणजे NPK याचे प्रमाण तपासावे लागते. आता माती ही आम्लधर्मी असते किंवा अल्कधर्मी असते किंवा न्यूट्रल असते, पण शक्यतो आपल्या याच्यामध्ये आम्लधर्मी मातीचं प्रमाण जास्त आहे. तर अशी जर आम्लधर्मी माती म्हणजे ज्या मातीचा सामू 7पेक्षा कमी असेल तर ती जी जमीन आहे त्याच्यामध्ये चुन्याची मात्रा देऊन सामू सुधारून घ्यावा. दुसरं, आपल्या प्रक्षेत्रावर म्हणजे प्रक्षेत्र आवारात म्हणजे अगदी तळ्याच्या बांधावर 4 चाकी गाडी व्यवस्थित फिरेल असा रस्ता असणे फार गरजेचे आहे. कारण तलाव बांधकामापासून ते अगदी बीज वाहतूक करणे म्हणा, खते आणणे, खाद्य वाहतूक आणि तयार माशांची काढणी या सर्वच बाबींसाठी रस्ता फार महत्त्वाचा असतो. आणि आपण जी जागा निवडतो
ती जागा सहज पोचण्याजोगी असावी. हां. त्यानंतर आलं पाण्याचा जलस्रोत, म्हणजे आपण कोणत्या स्रोतातून पाणी आपल्या तलावामध्ये घेणार आहोत. यामध्ये नदी असेल, तलाव असेल किंवा कूपनलिका, आपण बोरवेल म्हणतो. हो. हा शाश्वत साठा आपल्याला म्हणजे पाणी हे मुबलक पाणी आहे तरच मासे आहेत. बरोबर. कारण आपण ऐकतोय मछली जल की रानी है और उसका जीवन उसका पाणी आहे. त्यामुळे पाण्याशिवाय मासे होत नाहीत आणि मुबलक असा वर्षभर पाण्याचा विश्वासार्ह स्रोत उपलब्ध असावा. नक्कीच. आणि त्यानंतर महत्त्वाचं एक म्हणजे की निवडलेली जी जागा आहे ही पूरक्षेत्र बाधित नसावी. हां. जागा ही पूर्णपणे पूरमुक्त असावी. आणि अशा जागेत मागील साधारण 10 वर्षातील महत्तम पूर पातळी किती होती हे ठाऊक असणे गरजेचं आहे. मग त्या पातळीपेक्षा उंच आपले तलावांच्या बांधाची उंची असावी. नक्कीच. त्यानंतर लाईटचा विषय आला, म्हणजे प्रक्षेत्रालगत विद्युत खांब असणे गरजेचं आहे. जवळपास विद्युत खांब असतील हो. तर चांगलंच, कारण बिना लाईट म्हणजे बिना एनर्जी म्हणा किंवा बिना पॉवर काहीच शक्य नसते आणि त्यामुळे पॉवर महत्त्वाचीच. हो. एकूणच वीज, रस्ता आणि बाजारपेठ जवळ असल्यास व्यवस्थापन सोपे होते. बरोबर. आणखी एक, औद्योगिक सांडपाणी किंवा प्रदूषणापासून आपण जी जागा आहे ती दूर निवडावी. बरोबर. म्हणजे या सगळ्या गोष्टींकडे बारीक लक्ष देऊनच आपल्या जागेची निवड आपण करायला हवी. आता मत्स्यपालनाकरता तलावाचा जो आकार आहे तो कसा असायला हवा? जागेची योग्य निवड झाली की तलावांचं बांधकाम आपण सुरू करतो. यामध्ये तलावांचा आकार म्हटला तर छोट्या स्केलवर जे सुरुवात करतात, म्हणजे आपण नवशिक्यांसाठी हां. ते साधारण 10 गुंठे ते 50 गुंठे म्हणजे 0.5 हेक्टर एवढा तलावाचं क्षेत्रफळ असेल तर सुरुवातीला ठीक आहे. पण व्यावसायिक आणि मत्स्यपालनासाठी 1 हेक्टर किंवा त्यापेक्षा मोठा तलाव बांधता येतो आणि तो व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाचा असतो. हां. त्यानंतर आयताकृती तलाव असावेत. हां. म्हणजे आयताकृती तलाव अधिक उपयुक्त असतात, व्यवस्थापनासाठी सोपे असतात. तर चौकोनी किंवा गोलाकार आकाराचे जे तलाव असतात ते वॉटर सर्क्युलेशनसाठी चांगले असतात. मात्र इरेग्युलर शेप म्हणजे असे वेड्या वेकड्या याच्यामध्ये तलावाचं बांधकाम करू नये. एकतर आयताकृती, चौकोनी किंवा गोलाकार. बरोबर. आणि पाण्याची जी खोली आहे ती साधारण 1.5 ते 2 मीटर ठेवावी लागते. आणि बांधाची जी उंची आहे ती पाण्याच्या पातळीपेक्षा साधारण अर्धा ते 1 मीटर जास्त ठेवावी लागते. हां. आणि बांधाचा वरचा जो भाग आहे म्हणजे बांधाची वरची रुंदी जी असते ती किमान 3 मीटर असावी. हां. बरोबर. म्हणजे एकूणच आपला जो तलाव आहे त्याचं जे क्षेत्रफळ आणि त्याचा जो आकार आहे त्याकडे पण आपण बारकाईने लक्ष द्यायला हवं. आता तलावाचा बांध हा नेमका कसा असायला हवा? बांध नेहमी मजबूत असला पाहिजे, कारण त्याच्यावर म्हणजे मजबूत आणि गळतीरहित बांध तयार केले पाहिजेत. आणि पावसामुळे बांधाची धूप होऊ नये म्हणून बांधावर गवत लावलं पाहिजे, आच्छादन ठेवलं पाहिजे, ज्यामुळे धूप होऊन तिथे गळती सुरू होणार नाही किंवा बांध खचणार नाही. हां. अशा प्रकारे तलावाचे बांध असायला पाहिजेत. हां. आता त्याच्या पुढचा जो घटक आहे ते तलावामधलं पाणी हे कसं घ्यायचं तलावामध्ये? आता आपण तलावाचं बांधकाम पूर्ण केलं की तलावामध्ये पाणी भरण्यासाठी, पाणी घेण्यासाठी इनलेट आणि पाणी बाहेर सोडण्यासाठी आउटलेट अशी व्यवस्था करावी लागते. हां. आणि दोन्ही ठिकाणी म्हणजे इनलेटच्या ठिकाणी आणि आउटलेटच्या ठिकाणी जाळी किंवा स्क्रीन बसवावी लागते, जेणेकरून अनावश्यक मासे म्हणा किंवा मासे भक्षक जे प्राणी आहेत त्यांचा प्रवेश रोखता येतो. हां. आणि तलाव हा पूर्णपणे रिकामा करता येईल अशी रचना असायला पाहिजे, म्हणजे पाणी घेतलेलं आपण पूर्ण तलावातून पुन्हा काढता येईल अशी तलावाची रचना ठेवावी लागते. बरोबर. आता मासे संचयन करण्यापूर्वी तलावाची पूर्वतयारी कशी करायला हवी? बघा, नवीन तलाव असेल किंवा जुना वापरातला जरी तलाव असेल तरी तलाव कोरडा करून त्याचा जो तळ आहे तो चांगला सुकवायचा असतो आणि नंतर त्याची नांगरणी करायची असते. हां. आवश्यक जर असेल तर त्यामध्ये चुन्याची मात्रा द्यावी लागते. म्हणजे मातीचा pH आपण मगाशी म्हटलं जसं मातीचा सामू हा न्यूट्रल, आम्लधर्मी असेल तर त्यानुसार साधारण 200 ते 500 किलोग्रॅम एवढा चुना मातीत मिसळावा लागतो प्रति हेक्टरी. हां. त्यानंतर सेंद्रिय खत म्हणा किंवा शिफारशीनुसार रासायनिक खतांची मात्रा द्यावी लागते. आणि त्यानंतर आपण पाणी भरून मत्स्यबीज सोडण्यासाठी तलाव तयार असतो. बरोबर. आता मत्स्यबीज तुम्ही म्हणालात की आता हा तलाव आपला तयार झाला नाही का? तर मत्स्यबीज मुळात संचयन हे कसं करायचं? मत्स्यबीज संचयनासाठी निरोगी
व प्रमाणित मत्स्यबीज वापरावे. आणि यामध्ये मिश्र पालनासाठी भारतीय प्रमुख कार्प मासे आहेत, म्हणजे कटला, रोहू, मृगल, आणि तसेच चायनीज कार्प मासे आहेत. यामध्ये ग्रास कार्प, सिल्वर कार्प यांचे योग्य प्रमाणात संचयन करावे. मत्स्यबीज तलावातील वातावरणाशी समरूप करून सोडावे. म्हणजे त्याला त्या प्रोसेसला ॲक्लमटायझेशन असं आपण म्हणतो. ते वातावरणातील म्हणजे तलावातील तापमान, त्याचा pH ह्याच्याशी समरूप करावं लागतं आणि मग त्याच्या तलावामध्ये सोडावं लागतं. अशा प्रकारे बीज संचयन केलं जातं. आता मत्स्यबीज संचयनानंतरचं व्यवस्थापन हे कसं करायचं? बीज संचयन झाल्यानंतरचे जे व्यवस्थापन आहे त्यामध्ये खाद्य द्यावं लागतं. मात्र म्हणजे नियमित पूरक खाद्य द्यावं लागतं. आता खाद्य 2 प्रकारचे असतात. एक फ्लोटिंग पॅलेट्स असतात आणि सिंकिंग पॅलेट्स असतात. आता माशांच्या साईजनुसार खाद्यामध्ये स्टार्टर खाद्य, ग्रोवर, फिनिशर असे पण प्रकार असतात. ते सुरुवातीला आपल्याला स्टार्टर खाद्यापासून सुरुवात करावी लागते. आणि माशांना जे आपण खाद्य देतो हे त्याच्या वेळा ठरवलेल्या असतात. किमान 2 वेळा, म्हणजे सकाळी 10 वाजता आणि संध्याकाळी 4 वाजता अशा वेळेत माशांना नियमित पूरक खाद्य द्यावे. त्यानंतर पाण्याचा योग्य दर्जा राखावा लागतो. यामध्ये पाण्याचा pH, विरघळलेला प्राणवायू म्हणजे डिझॉल्व्ड ऑक्सिजन आणि तापमान हे चेक करावं लागतं आणि ते मेंटेन करावं लागतं. आणि आवश्यक असल्यास एरिएशनची व्यवस्था करावी लागते. एरिएशन म्हणजे आपल्याला बाहेरून ऑक्सिजन पुरवठा तलावाला द्यावा लागतो. याच्यामध्ये पॅडल व्हील एरिएटर्स असतात, रिंग ब्लोअर एरिएटर्स असतात. पॅडल व्हील एरिएटर हा मातीचे मोठे जर तलाव असतील तर त्यासाठी चांगला, आणि रिंग ब्लोअर हे प्लास्टिक लायनिंग तलावांसाठी वापरतात. बरोबर. त्यानंतर तलावामध्ये म्हणजे बायोसिक्युरिटी एक महत्त्वाची एक संकल्पना आहे. म्हणजे रोग म्हणा किंवा मासे भक्षक जे प्राणी आहेत त्यांना नियंत्रित ठेवण्यासाठी. तर यामध्ये महत्त्वाचं म्हणजे बर्ड नेट्स. तलावाच्या वरच्या साईडला घार आणि यांच्यापासून माशांचं संरक्षण करण्यासाठी आणि रोगांचंही निर्मूलन म्हणजे रोग येऊ नये म्हणून बायोसिक्युरिटी म्हणून बर्ड नेट्स लावावे लागतात. त्यानंतर सभोवताली तलावाच्या साईड नेट्स असतात. म्हणजे ते नेट साधारण 1.5 मीटर उंचीचे उभी करावी लागतात, जेणेकरून पाणसाप असतील, घणस असतील किंवा कासव हे मासे भक्षक आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऊद मांजर हे अगदी म्हणजे फार मोठा उपद्रवी प्राणी आहे माशांच्या कल्चरमध्ये. ह्या सर्वांपासून संरक्षण करण्यासाठी आपल्याला तलावाच्या भोवताली साईड नेट्स उभी करावी लागतात. आणि रोगांचं एक हे विचार केला तर मत्स्य संवर्धनामध्ये एक रोग म्हटलं तर बॅक्टेरियल काही रोग असतात, फंगल रोग असतात, प्रोटोझोन्स असतात किंवा व्हायरल डिसिजेस असतात. पण जेव्हा आपण तलावाची योग्य निगा राखतो, पाण्याचा दर्जा चांगला ठेवतो, माशांना व्यवस्थित खाद्यपुरवठा करतो, तर रोगांना भेण्याचं काहीच कारण नसतं. म्हणजे एकूणच अशा प्रकारे व्यवस्थापनाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आता तलाव बांधताना कोणत्या महत्त्वाच्या बाबी लक्षात घ्यायला हव्यात? तलाव बांधत असताना आपण महत्त्वाच्या बाबी लक्षात ठेवायच्या म्हणजे बांधकामापूर्वी मातीची तपासणी करावी लागते. आणि पावसाच्या जो पाण्याचा योग्य निचरा तलावाच्या भोवती ठेवावा लागतो. म्हणजे पावसाचे जे पाणी आहे त्याचा योग्य निचरा करावा लागतो. आपण आत्ता म्हटल्याप्रमाणे तलावाभोवती संरक्षण कुंपण तयार करावे लागते. आणि देखभाल व मासेमारीसाठी पुरेशी जागा तलावाच्या बाजूला असणे ह्या काही महत्त्वाच्या बाबी आहेत, हे लक्षात ठेवावे लागतात. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे अनुदानाचा. आता मत्स्य संवर्धनाकरता शासनाकडून काही अनुदान मिळतं का? मत्स्य संवर्धनाकरता शासनाकडून अनुदान मिळतंच. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना ही एक योजना आहे. तसेच महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना आहे. ह्या ज्या योजना आहेत ह्या मत्स्य व्यवसाय विभागामार्फत म्हणजे त्याच्यामध्ये नवीन मत्स्य तलाव बांधकाम म्हणा किंवा मत्स्य संवर्धन खाद्य घटक आणि इतर घटकांसाठी विविध अनुदान योजना उपलब्ध आहेत. आता फायदेशीर व्यवसायाकरता कोणते मासे संवर्धन करणं जास्त फायद्याचं ठरेल? आता गोड्या पाण्यामध्ये म्हटलं तर गोड्या पाण्यामध्ये विविध प्रकारचे मासे संवर्धित केले जातात. यामध्ये प्रामुख्याने भारतीय प्रमुख कार्प मासे आहेत. म्हणजे कटला आहे, रोहू आहे, मृगळ आहे, चायनीज कार्प मासे आहेत. यामध्ये चंदेरा आहे, गौत्या आहे, सिप्रिनस आहेत, हे मासे आहेत. तसेच तिलापिया मासा आहे, पंगॅशियस मासा आहे, मरळ मासा आहे, गोड्या पाण्यातील कोळंबी आहे, त्याच्यामध्ये जायंट फ्रेश वॉटर प्रॉन्स, हे सर्व मासे संवर्धित केले जातात. आणि हे जे मासे आहेत हे
एकत्रित म्हणजे याला पॉलिकल्चरमध्ये सुद्धा संवर्धित केले जातात. म्हणजे कटला वरच्या थराला, रोहू मधल्या थराला, कोळंबी एकत्र, अशा एकत्र याला पॉलिकल्चर म्हणतात. हां. किंवा मग तिलापिया मासा असेल, पंगेसियस मासा असेल, हे मोनोकल्चर पण केले जातात. हं, हं. आता आधुनिक व्यावसायिक मत्स्यपालनासाठी हं. गिफ्ट तिलापिया हा अधिक फायदेशीर पर्याय मानला जातो. बरोबर. आत्ताच तुम्ही उल्लेख केलात तो गिफ्ट तिलापियाचा. तर या तिलापिया माशाविषयी आम्ही सुद्धा बरंच ऐकून आहोत, कारण या माशापासून चांगल्या प्रकारे उत्पन्न आपल्याला घेता येतं, नाही का? तर या माशांची प्रमुख वैशिष्ट्य काय आहेत त्याविषयी आता सांगा. हा गिफ्ट तिलापिया, गिफ्ट म्हणजे जेनेटिकली इम्प्रूव्ड फार्म्ड तिलापिया. अच्छा. पण ही जी प्रजात आहे ही नाईल तिलापियाचीच आहे. हा जेनेटिकली इम्प्रूव्ड केलेली जात आहे. हं. आता हा जो नाईल तिलापिया आहे हा ट्रॉपिकल, सब ट्रॉपिकल म्हणजे उष्ण कटिबंधक आणि उपोष्ण कटिबंधीय ह्या प्रदेशात महत्त्वाचा मास्य प्रकार आहे. हं. हा मासा साधारण 3 फूट खोलीच्या उथळ पाण्यात राहण्यास पसंत करतो. हां. आणि हा प्रामुख्याने गोड्या पाण्यात आढळणारा मासा, मात्र काही प्रमाणात खाऱ्या पाण्यातही राहू शकतो. हां. आणि ह्याची जी म्हणजे वैशिष्ट्य असं आहे की प्रतिकूल परिस्थितीमध्ये म्हणजे पाण्याची क्षारता जास्त असेल, अमोनियाचे प्रमाण असेल हं. किंवा कमी विद्रावित प्राणवायू म्हणजे डिझॉल्व्ड ऑक्सिजन जरी पाण्यात कमी असेल, अशा प्रतिकूल जलपरिस्थितीतही हा मासा चांगल्या प्रकारे तग धरतो. हं. आणि नाईल तिलापियाचे जे प्रजनन आहे हे फक्त गोड्या पाण्यात किंवा साधारण 3 PPT कमी क्षारता असलेल्या पाण्यामध्ये होते. हं. हं. असं ही त्याची वैशिष्ट्य आहेत. म्हणजे जलद वाढ आहे, रोगप्रतिकारक क्षमता आणि विविध पर्यावरणीय परिस्थिती जुळवून घेण्याची त्याची क्षमता. हं. यामुळे हा जो तिलापिया आहे, गिफ्ट तिलापिया, हा व्यावसायिक मत्स्यपालनासाठी अत्यंत लोकप्रिय मासा मानला जातो. बरोबर. आणि मला वाटतं ग्राहक सुद्धा हा मासा जास्त पसंत करतात, नाही का, चवीच्या अनुसारे. हो हो हो. हं. आता नाईल तिलापियाचं प्रजनन याविषयी जरा सांगा. हा जो आहे नाईल तिलापिया मासा आहे हा मॅटर्नल माउथ ब्रूडर म्हणजे मातृमुख उपवन हं. प्रकारातील मासा आहे. म्हणजे काय तर मादी मासा ही अंडी व पिल्ले आपल्या तोंडात ठेवून त्यांचे संरक्षण करते व संगोपन करते. याला आपण मॅटर्नल माउथ ब्रूडर असं म्हणतात. नर जो मासा आहे, नर मासा तळाशी एक बशीच्या आकाराचं साधं घरटं तयार करतो. त्याला पीठ, असं छोटंसं पीठ तयार करतो आणि त्यामध्ये मादी येऊन अंडी घालते. हां. त्यानंतर नर त्या माशांचे फलन करतो म्हणजे फर्टिलायझेशन करतो हं. आणि मादी ती फलित अंडी आपल्या तोंडात घेऊन त्यांची उपवन करते. त्याला इन्क्युबेशन म्हणतो आपण. हां. साधारण 10 दिवस ही पिल्ले मादीच्या तोंडात राहतात. हं. म्हणजे अंड्यातून पिल्ले बाहेर आल्यानंतरही ती काही काळ आईच्या तोंडातच सुरक्षित राहतात. हं. पिल्ले जरी स्वतंत्र पोहू लागली तरी नंतरही म्हणजे समजा धोका जाणवला हं. तर ती संरक्षणासाठी पुन्हा आईच्या तोंडात प्रवेश करतात. हं. आणि नंतर मग हळूहळू ही पिल्ले फ्री होतात म्हणजे फ्रीली स्विमिंग करतात. यामध्ये प्रत्येक प्रजनन चक्रात हं. म्हणजे स्पॉनिंगमध्ये मादी साधारण अगदी शेकड्यापासून ते हजारो पिल्ले निर्माण करू शकते. सरासरी विचार केला तर सुमारे 1,500 पिल्ले प्रति स्पॉन ही मादीची पिल्ले देते. हं. 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 आता जो विषय आहे तो नाईल तिलापियाची वाढ, तर याविषयी काय सांगाल. हा नाईल तिलापिया साधारण 4 वर्षाच्या कालावधीत कमाल 2 फूट म्हणजे 60 सेंटीमीटर आणि 4 ते 7 किलो वजनाचा होतो. हं. हं. आणि ह्याचं काय आहे, जे सिलेक्टिव्ह ब्रीडिंग असल्यामुळे म्हणजे गिफ्ट ही जेनेटिकली इम्प्रूव्ड फार्म तिलापिया जात असल्यामुळे हां. या जातीच्या म्हणजे निरोगी व गुणवत्तापूर्ण पिल्लांचं जर आपण व्यवस्थापन केलं हं. तर 8 महिन्याच्या कल्चर पिरियडमध्ये साधारण 700 ते 800 ग्रॅम या वजनाचा मासा होतो आणि वर्षात 1 किलोपर्यंत याची वाढ होते. हं. आता गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीमध्ये तिलापिया प्रजातीला इतकं प्राधान्य नेमकं का आहे. बरोबर. कारण कार्प माशांनंतर हं. तिलापिया हा जगातील 2ऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक प्रमाणात पालन केला जाणारा मत्स्य प्रकार आहे. हं. हं. अमेरिकेत, USA सर्वाधिक खाल्ल्या जाणाऱ्या समुद्री पदार्थांमध्ये म्हणजे सी फूडमध्ये तिलापियाचा 4था क्रमांक लागतो. हं. आज पाहिलं तर जगात 140हून अधिक देशांमध्ये या तिलापियाचं व्यावसायिक उत्पादन केलं जातं. हं. आणि तिलापियाची जागतिक बाजारपेठ आहे ही दरवर्षी सुमारे 11 ते 12% या दराने वाढत आहे. हं. हा जो मासा आहे हा ॲक्वाकल्चर म्हणजे मत्स्यपालनामध्ये तसेच ॲक्वापोनिक्स हं. या प्रणालीमध्ये याचं महत्त्व सातत्याने वाढतं आहे. हं. या तिलापियाचे जे पालन आहे हे विविध प्रकारच्या मत्स्यपालन पद्धतीमध्ये म्हणजे कल्चर सिस्टीम्समध्ये यशस्वीरित्या करता येतं. हां. यामध्ये केज कल्चर सिस्टीम आहे,
बायोफ्लॉक पद्धतीने या माशाचं संवर्धन करता येतं. रास पद्धतीने म्हणजे रिसर्क्युलेटरी ॲक्वाकल्चर सिस्टीम या पद्धतीने चांगल्या प्रकारे याचं संवर्धन होतं. मातीच्या तलावात वाढतो, प्लास्टिक लायनिंगमध्ये वाढतो, सिमेंट तलावामध्ये याचं कल्चर करता येतं. असं विविध प्रकारच्या मत्स्यपालन पद्धतीमध्ये कल्चर सिस्टीममध्ये हा यशस्वीरित्या पालन करता येतो. बरं, हा मार्केटमध्ये पण विविध ह्याच्यामध्ये जातो. म्हणजे आपण जिवंत लाईव्ह फिश म्हणून विकला जातो. हा होल फिश म्हणजे संपूर्ण मासा आहे तसा विकला जातो. याचे फिलेट्स बनवता येतात. म्हणजे काटाविरहित फिलेट्स असतात. ते हॉटेल्समध्ये वगैरे फार मोठ्या प्रमाणात चालतात. त्यानंतर फ्रेश मासा आपण मार्केटमध्ये देतो किंवा फ्रोझन कंडिशनमध्ये पण लांब पाठवायचं असेल तर फ्रोझन कंडिशनमध्ये गोठवलेला मासा आपण देतो किंवा धुरी दिलेला म्हणजे स्मोक्ड फिश आणि सुरुमी म्हणजे बोनलेस जे मीठ असतं त्याला सुरुमी म्हणतात. अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या उत्पादनांमध्ये स्वरूपामध्ये हा तिलापिया मासा बाजारात आपण ग्राहकांना देऊ शकतो. बरोबर. आणि दुसरं म्हणजे आपण कार्प माशांशी जर तुलना केली म्हणजे या गिफ्ट माशांची कार्प माशाशी जर तुलना केली आपण तर हा कसा बेस्ट आहे ते मी सांगू इच्छितो. यामध्ये जर स्टॉकिंग डेन्सिटीचा विचार केला म्हणजे संचयन घनता तर गिफ्ट मासा म्हणजे 5 मासे एका मीटर स्क्वेअरमध्ये आपण संवर्धित करू शकतो. पण कार्प मासे आहेत हा 1 मासा प्रति वर्ग मीटर म्हणजे एका मीटरमध्ये 1 मासा. तर गिफ्ट तिलापिया 5 मासे आपण सोडू शकतो. ग्रोथ रेट पकडला तर ह्याचा जास्त आहे गिफ्ट तिलापियाचा. आणि आपण आता म्हटल्याप्रमाणे बाजारपेठेतही त्याला चांगली मागणी आहे. आणि कल्चर पिरियड जो आहे म्हणजे बाजारपेठेत लवकर येण्यासाठी आकार येण्यासाठी साधारण 6 ते 8 महिन्यामध्ये हा मासा तयार होतो काढणीसाठी. तर कार्प मासे आहेत ह्याला 1.5 वर्ष लागतं. उत्पादनाचा जर विचार केला तर साधारण 27 मेट्रिक टन प्रति हेक्टर एवढं उत्पादन देऊन जातो हा गिफ्ट मासा. तर कार्प माशाचं 10 मेट्रिक टनापर्यंत उत्पादन येतं. आणि FCR जो म्हणजे फीड कन्व्हर्शन रेशो आपण जे खाद्य देतो त्याचं रूपांतर बघितलं तर गिफ्ट माशाचं जे आहे ते 1 किलो मासा तयार करण्यासाठी आपल्याला 1 किलो ते अगदी 1200 ग्रॅमपर्यंत खाद्यामध्ये तयार होतो. पण कार्प माशाला कमीत कमी 1.5 किलो एवढं खाद्य द्यावं लागतं. आणि हा जो मासा आहे हा जेनेटिकली इम्प्रूव्ड आहे. याचा स्टॉक उपलब्ध आहे. कार्प माशाचं तसं नाही आहे. आणि निर्यात क्षमता जी आहे एक्सपोर्ट पोटेन्शियल ही गिफ्ट तिलापियाला फार जास्त आहे. आणि याची व्हॅल्यू ॲडिशन करता येतं जे कार्प माशांमध्ये शक्य होत नाही. म्हणजे फिलेट्स वगैरे करणं हे कार्प माशांमध्ये शक्य होत नाही. अशा प्रकारे गिफ्ट तिलापिया हा कार्पच्या तुलनेत जलद वाढणारा, कमी कालावधीत बाजारपेठीय आकार प्राप्त करणारा आणि अधिक उत्पादन देणारा माशांचा प्रकार आहे. याचा FCR कमी असल्यामुळे खाद्याची कार्यक्षमता चा वापर होतो आणि उत्पादन खर्च कमी येतो. अशा प्रकारे अनुवांशिकदृष्ट्या सुधारित वाण, उच्च निर्यात क्षमता आणि मूल्यवर्धित उत्पादनांसाठी उपयुक्तता यामुळेच हा गिफ्ट तिलापिया हा आधुनिक व्यावसायिक मत्स्यपालनासाठी अधिक फायदेशीर मानला जातो. नक्कीच. तेव्हा श्रोते हो, सरांनी आत्ताच सांगितल्याप्रमाणे तुमच्या लक्षात आलंच असेल की आपल्या कोकणामध्ये आपल्या सगळ्या कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये ज्या असलेल्या नद्या आहेत, तलाव आहेत, अशा भागांमध्ये गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धनाला सुद्धा चांगल्या प्रकारे रोजगाराच्या संधी आहेत. आणि आत्ताच ज्या त्यांनी मत्स्यजाती सांगितल्या ज्या आहेत त्या गिफ्ट तिलापिया किंवा कार्प अशा प्रकारचे मासे हे चांगलं उत्पन्न आपल्याला देऊन जातात कारण ग्राहकांमध्ये याला चांगली पसंती आहे. आणि याचा जो ग्रोथ रेट आहे किंवा याला जो मिळणारा बाजारातला दर आहे या सगळ्याचा जर विचार केला तर अशा प्रकारे गोड्या पाण्यातलं मत्स्य संवर्धन आपल्याकडे चांगल्या प्रकारे करता येऊ शकेल. सर, आज आपण इथे आलात आणि आपल्या सर्व श्रोत्यांना गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीमध्ये कोणत्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात याविषयीची सविस्तर माहिती सांगितलीत. त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. नमस्कार. धन्यवाद. आत्ताच आपण गोड्या पाण्यातील मत्स्यपालनातून रोजगाराच्या संधी याविषयी डॉक्टर कृपेश सावंत यांची विद्या दावडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. मंडळी, आजचा आपला कार्यक्रम संपत येतोय, तेव्हा मी आता आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.